हुपरी येथील एकाच कुटुंबातील चौघे जण राजस्थानमधील भीषण अपघातात ठार. हुपरी गावावर शोककळा. हुपरी येथील संभाजी मानेनगरमधील एकाच कुटुंबातील 4 जणांचा राजस्थानमधील पाली येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. यामध्ये बाबूराव चव्हाण वय वर्ष 50, त्यांच्या पत्नी सौ सारिका चव्हाण वय वर्ष 38, मुलगी साक्षी वय वर्ष 19 आणि मुलगा संस्कार वय वर्ष 17 या चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पट्टणकडोली येथील प्रमोद पुरंदर वळीवडे वय वर्ष 40 व रवींद्र डेळेकर वय वर्ष 32 हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री घडली असून हुपरी येथील हे कुटुंबीय सुट्टीत देवदर्शनासाठी तेथे गेले होते. जोधपूर पाहण्यासाठी गेल्यानंतर हा भीषण अपघात झाला आहे. बाबूराव चव्हाण हे गेल्या अनेक वर्षापासून चांदीचे दागिने तयार करत होते. त्यांचे भाऊ दत्तात्रय चव्हाण व ते दोघे एकत्रच हा व्यवसाय करत होते. त्यांचे आदमापूर येथे ज्वेलर्स दुकानही आहे. दिवाळीनंतर सुट्टीसाठी ते मंगळवारी दिनांक 12 रोजी राजस्थानला गेले होते. पत्नी, मुलगी आणि मुलासह ते रेल्वेने तिथे गेले होते. तेथील उद्योजकांना भेटल्यानंतर काही प्रेक्षणीय स्थळेही त्यांनी पाहिली. तेथेच त्यांना जुने व्यापारी मित्र भेटले. त्यामुळे त्यांची 4 चाकी घेऊन जोधपूर पाहण्यासाठी ते गेले होते. जोधपूरला जात असताना रात्री पाली जिल्ह्यातील केनपुरा गावाजवळ 4 चाकी झाडावर आदळून हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चौघांचाही जागीच मृत्यू झाला. तर पट्टणकडोली येथील प्रमोद वळीवडे व रवींद्र डेळेकर हे दोघे गंभीर जखमी असून त्यांना पाली जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींची प्रकृती सुधारत आहे. बाबूराव व दत्तात्रय हे दोघे भाऊ प्रामाणिकपणे व्यवसाय करीत होते. त्यांच्या सुखी संसारावर काळाने मोठा घाला घातला असून या घटनेमुळे परिसरात